पुणे में दीनानाथ अस्पताल के घटना पर जिलाधिकारी जितेंद्र डूडी ने कहा कि वे मामले पर ध्यान दे रहे हैं और रिपोर्ट आने के बाद उचित कार्रवाई का आश्वासन दिया। उन्होंने संबंधित विभाग को 2 दिन के भीतर रिपोर्ट सौंपने के निर्देश दिए हैं। साथ ही उन्होंने कहा कि मामले से जुड़े सभी कागजातों की जांच की जाएगी। आमचे सिव्हिल सर्जनचे रिपोर्ट पण येतील आणि त्याच्या अनुषंगाने कुठला निर्णय घेतला पाहिजे, काय केला पाहिजे, त्याच्या अनुषंगाने पुढचे पाऊल उचलले जाईल। ही अशी प्रकारची घटना जर झाली असेल तर त्याच्यावर ॲब्सोल्युटली उचित कडक कारवाई करणे आवश्यक आहे। पण त्याच्यावर मला कुठल्याही प्रकारचे भाष्य करण्याची आधी माझ्याकडे रिपोर्ट येणे आवश्यक आहे। तर एकदा आमच्याकडे सिव्हिल सर्जनची रिपोर्ट आली तर त्याच्यामध्ये निष्कर्ष येतील की खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी काय काय झालं होतं। त्याच्यामध्ये ते हॉस्पिटलचे स्टेटमेंट पण घेणार आहे, जे अनफॉर्च्युनेटली ज्याची मृत्यू झाली आहे त्याचे नातेवाईकाचे सुद्धा ते स्टेटमेंट घेणार आहेत आणि त्याच्या अनुषंगाने आपण एक निष्कर्ष पोहोचू शकतो की खऱ्या अर्थाने कुठे चूक झाली आहे, कोणाची चूक होती। तर त्याच्या अनुषंगाने पुढचे पाऊल उचलले जाईल, उचित निर्णय घेतले जाईल। उचित जर आवश्यकता लागली की खऱ्या अर्थाने नेग्लिजन्स होता तर त्याच्या अनुषंगाने कारवाई पण प्रस्ताव 2 दिवसामध्ये रिपोर्ट देण्यासाठी आम्ही सांगितलं आहे सिव्हिल सर्जनला। 2 दिवस लागतात, जास्त काही याच्यामध्ये वेळ लागत नाही आहे। त्याच्यामध्ये ते स्टेटमेंट घेणार, त्याचे जे तेव्हा इलाज चालू होता तर त्याचे केस पेपर वगैरे ते बघणार आणि त्याच्या अनुषंगाने आमच्याकडे रिपोर्ट सबमिट करतील। त्या रिपोर्टच्या आधारावर आम्ही पुढचा निर्णय घेऊ शकतो। हां नाही, मला याच्याबद्दलही मला सांगितलं गेलेलं आहे। तर आपण आमच्या जेव्हा सिव्हिल सर्जन याची चौकशी करतील किंवा त्या हॉस्पिटलमध्ये जातील तर त्यांना आम्ही हाही निर्देशित केलेलं आहे की त्या ठिकाणी जे बाकीचे पेशंट आहेत त्यांनी थोडे स्टेटमेंट त्याचेही विचारून घ्यावं, जेणेकरून आपल्याला एकूण काही पद्धतीने परिस्थिती चालू आहे त्याच्या लक्षात एक्झॅक्टली येणार आहे।